नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण पाहत आहात स्पर्धा परीक्षा बातमीपत्र. 4 जानेवारी 2026च्या महत्त्वाच्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण राष्ट्रीय चालू घडामोडी पाहू. आरोग्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाची बातमी. भारतामधील पहिले सरकारी रुग्णालय आधारित AI क्लिनिक ग्रेटर नोएडा येथील गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेत सुरू करण्यात आले आहे. हे क्लिनिक रोगनिदान, डेटा विश्लेषण आणि उपचार नियोजनासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. गुंतवणूक क्षेत्रातील महत्त्वाची कामगिरी. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आंध्र प्रदेश हा भारतामधील सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य ठरले आहे. शहरी विकास क्षेत्रातील ऐतिहासिक पाऊल. गुजरातमधील सुरत शहर हे भारताचे पहिले झोपडपट्टीमुक्त शहर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. वन हक्क कायद्याशी संबंधित महत्त्वाची अपडेट. वन अधिकार कायदा FRA 2006 अंतर्गत वैयक्तिक आणि सामुदायिक वन हक्कांच्या देखरेखीसाठी AI आधारित FRA ॲटलस आणि वेब GIS निर्णय समर्थन प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील नाशिक येथे FRA डिजिटायझेशनसाठी क्षेत्रीय बैठक देखील पार पडली आहे. डिजिटल लँड गव्हर्नन्स उपक्रम. केंद्र सरकारने लँड स्टॅक पोर्टल आणि महसूल संज्ञांचा शब्दकोश GORT लॉन्च केला असून यामुळे जमीन महसूल व्यवस्थेत पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. निर्यातदारांसाठी दिलासादायक निर्णय. भारत सरकारने निर्यात प्रोत्साहन मिशन अंतर्गत व्याज सवलत योजना आणि कोलॅटरल सपोर्ट स्कीम सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी यामध्ये लॅटिन अमेरिकेतील तणाव. अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठ्या प्रमाणात लष्करी हल्ले केले असून राजधानी कराकस येथे स्फोट झाल्याच्या बातम्या आहेत. या कारवाईमुळे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्याशी संबंधित राजकीय संकट अधिक तीव्र झाले आहे. युरोपमधील आर्थिक बदल. बल्गेरियाने आपले अधिकृत चलन म्हणून युरो म्हणजेच EURO स्वीकारले आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताची भूमिका मजबूत. हिऱ्यांच्या व्यापाराशी संबंधित किंबर्ले प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम KPCS या संस्थेचे 2026 सालासाठी अध्यक्षपद भारताकडे देण्यात आले आहे. ब्रिक्स संघटनेची महत्त्वाची घडामोड. 2026 सालासाठी ब्रिक्स संघटनेचे अध्यक्षपद ब्राझीलने भारताकडे सुपूर्द केले आहे. आता आपण संरक्षण आणि सुरक्षा यामधील घडामोडी पाहू. संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाची बातमी. DRDOने प्रलय या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे यशस्वी साल्व्हो प्रक्षेपण केले आहे. हे क्षेपणास्त्र सॉलिड फ्युएलवर आधारित असून रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भारतीय नौदलाची ताकद वाढली. भारतीय नौदलात ASW शॅलो वॉटरक्राफ्ट अंजदीप ही अँटी सबमरीन युद्धनौका दाखल झाली आहे. महाराष्ट्र राज्य विशेष यामध्ये महानगरपालिका निवडणुकांची तयारी. राज्यातील मुंबई, सोलापूर, नांदेड यांसह विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असून 16 जानेवारी 2026 रोजी निकाल अपेक्षित आहेत. स्पर्धा परीक्षा संदर्भातील महत्त्वाची घडामोड. पुण्यातील विद्यार्थ्यांनी MPSC संदर्भातील विविध मागण्यांसाठी आंदोलन तीव्र केले असून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. क्रीडा आणि पुरस्कार यामध्ये बघायचे झाले तर टाटा मुंबई मॅरेथॉन 2026. 18 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या 21व्या टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी कॅनडाचा धावपट्टू आंद्रे डी ग्रास यांची आंतरराष्ट्रीय इव्हेंट अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महिला क्रिकेटमधील ऐतिहासिक कामगिरी. स्मृती मंधाना ही T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. आजचे महत्त्वाचे दिनविशेष. आज जागतिक ब्रेल दिन साजरा केला जातो. अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपी विकसित करणाऱ्या लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. तर मित्रांनो, या होत्या 4 जानेवारी 2026च्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. अशाच दररोज परीक्षाभिमुख, विश्वासार्ह आणि मुद्देसूद बातम्यांसाठी स्पर्धा परीक्षा बातमीपत्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.